दिवसाची सुरुवात होते देवाला हात जोडून, राजेश्वरीचं नाव घेतो गवारीचा तुकडा मोडून. ए नारायण, तू त्याची टोकच मोडली नाहीस, अशी कशी गवार मोडली? हे बघ, गवार अशी रेष वर येईल या तऱ्हेने उभी धरायची आणि मग दोन बाजूची टोकं काढून त्याची मोडायची की झालो. बरोबर आहे आता? हो, आता एकदम परफेक्ट. रेडी आहे गवार तोडून. ही आहे 1/2 किलो. साधारण अर्धा कप पाणी घालायचं याच्यामध्ये, म्हणजे ती व्यवस्थित शिजेल. आणि हे कुकर मध्ये ठेवायचंय, त्यात आधीच पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवायचंय आणि 3 शिट्ट्या द्यायची. 3 शिट्या झाल्यात आणि कुकर थंड झालेला आहे. आता आपण चेक करूया की गवार नीट शिजली आहे की. गवार शिजून छान मऊ झालेली आहे. कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचंय. तेल तापलंय, त्यामध्ये 1/2 चमचा हिंग आणि 1/2 चमचा हळद. आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला शिजलेली गवार घालायची आहे. फोडणीमध्ये गवार थोडी परतून घ्यायची. 1 टीस्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, 1 टीस्पून जिऱ्याची पावडर आणि 2 टीस्पून धणे पावडर. सगळं छान परतायचंय. गरज वाटली तर थोडंसं चमचाभर पाणी घालायचंय. अगदी मिनिटभर ती झाकण ठेवून वाफवायची. 2-3 मिनिटं भाजी वाफवली. आता आपण बघूया. छान रंग आलाय बघा. गवार तोडण्याचा जो भाग आहे तो जमला की सगळं काही जमलं. मस्त झाली आहे. एकदम सोपी भाजी आहे. असेच छान छान रेसिपीचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. नक्की फॉलो करा. ए नारायण.